नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशाणं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियदासं वातजातं नमामि राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री महारुद्र वज्रांग बली राम भक्त वीर हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद नवनीत प्रिय नवल विनोद नवल विनोद विहारी विहारी नवल विनोद विहारी विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी विहारी नवल नवल विनोद विहारी राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरि जय
गोवर्धन धर गोपाल नर गोकुल संकट हरे गोकुल संकट संकट गोकुल संकट हरे राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीनागत दीन शरणागत दीन गत शरणागत दीन 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 शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि निहारी शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय हरि जय जय राम शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम ये श्री गुरुराया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये श्री गुरुराया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया ब्रह्म चैतन्य श्री गुरु सदया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये श्री गुरु राया तव गुण गाया श्री गुरु राया इच्छा तव गुण गाया सद्गुरु राया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया
मनास वाटे दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनीच्या राया श्री गुरु राया निरंजनीच्या राया सद्गुरु राया श्री गुरु राया कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी सद्गुरु सद्गुरु रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री महारुद्र वज्रांग बली राम भक्त वीर हनुमान भगवान की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रीमद अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ पड़ता जड़ भारी जड़ मारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी दासे आठ बाबा हरी दासे आठ बाबा हरी 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 पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी
सुदर्शन पडता जडभारी राम नामाच्या चिंतने राम नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघ्न बारा वाटा पळते विघ्न तुका म्हणे पंचप्राण वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणे आणिक तुगया बंधू म्हणे देवा शब्द तुगा चिराखावा नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पदे त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। तुलसीदास महाराज म्हणाले जाके प्रियन राम वैदेही। काल आपण इथपर्यंत आलेलो आहे। त्यजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परम स्नेही। कितीही प्रिय असला तरी ज्याच्या मनामध्ये ज्याच्या चित्तामध्ये राम जानकी बद्दल प्रेम नाही त्याचा त्याग करावा।
ज्याला भगवंताच्या बद्दल प्रेम नाहीये, मग तुमच्याबद्दल किती असो, तो कितीही जवळचा आप्त स्नेही प्रियकर कितीही असो जवळचा, पण ज्याला भगवंत प्रिय नाही तो माझा नाही. काल आपण पहिलं उदाहरण पाहिलं, त्यजे पिता प्रल्हाद. प्रल्हादानी आपल्या पित्याचा म्हणजे बापाचा त्याग केला. त्यजे पिता प्रल्हाद बिभीषण बंधू. बिभीषणाने आपल्या भावाचा, थोरल्या भावाचा त्याग केला. रावण पक्षाचा त्याग करून तो राम पक्षाला येऊन मिळाला. पक्षांतर केलं त्यानं. अर्थात पक्षांतर तोच करतो जो, जाऊन दे नाही बोलत, मूळ विषयाकडे येऊया. काय रामचंद्रांची मंत्रणा आहे बघा, काय राजनीती आहे. आणि आपल्या मातृभूमीबद्दल किती निस्सीमता आहे. आणि त्यातूनही आपल्या शब्दाचं वजन. ज्या वेळेला बिभीषण आला, सगळ्या कसोट्या पार करून रामांच्या समोर आला. एकदम डायरेक्ट नाही येऊ शकला तो. अहो रावणाचा भाऊ आहे, दगा फटका करणार नाही कशावर. सगळ्या कसाला उतरून अखेरीस रामांच्या समोर आणून त्यांना उभं केलं बिभीषणांना. बिभीषणाने साष्टांग दंडवत घातला. एक क्षण मात्र रामचंद्रांनी बिभीषणाच्या डोळ्यात पाहिलं, स्वच्छ दिसले. राजकारणी लोक साधी नसतात बरं. समोरच्या आलेल्याला तपासण्यात आयुष्य गेलेलं असतं त्यांचं. म्हणून तर त्याला राजकारणी म्हणतात. राजकारणी माणूस पटकन कोणावरही विश्वास ठेवत नाहीत, किंवा ज्याला कोणाला, ज्याचा कोणावरच विश्वास नसतो त्यालाच राजकारणी म्हणतात. ती मागे एक माझ्या वाचनात गोष्ट आली होती, गमतीशीर होती. एका मंत्री महोदयांचा एकुलता एक मुलगा आपल्या बापाच्या पाठीमागे लागला सारखा. म्हटले बाबा 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 मला राजकारण शिकवा ना. बापाने सांगितलं, अरे तुझ्या ब्लडमध्ये, तुझ्या जीन्समध्ये, तुझ्या DNA मध्येच राजकारण आहे, तुला शिकवायला कशाला. नाही म्हणले, मला राजकारण शिकवा. शिकवा ना पप्पा राजकारण मला. खूपच मागं लागल्यानंतर ठीक आहे म्हणले, आज शिकवतो तुला राजकारण. बापानं त्याला उचललं आणि उंच कपाटावर ठेवलं. उंच कपाटावर ठेवलं. हा म्हणले, आता उडी मार. उडी एवढ्या वरनं मी पडीन, लागेल ना मला, मी आहे ना म्हणले खाली. तू कशाला घाबरतो, मी तुला झेलतो. मार उडी. उडी उडी मार, उडी मार. आता यानं उडी मारली. बापानं हात मागे काढला, थपकन खाली पडला. नाकाड फुटलं, पुढचे 2 दात गेले, हनवटी फुटली, गुडघे फुटले, भोकाड पसरलं. याने म्हणले, बाबा तुम्ही चीटिंग केलं. म्हणले, तुम्ही चीटिंग केलं. मला म्हणलात तुम्ही झेलीन म्हणून हात मागे घेतलेत. म्हणले राजकारणाचा पहिला धडा, जन्मदात्या बापावरही विश्वास ठेवायचा नाही. पुढं बोलत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल बाबा आज राजकारणावरच बोलायला लागेल. राजकारणावर बोलायचं नसतं, लक्षात ठेवा. राजकारणावर बोलायचं नसतं, राजकारण खेळायचं असतं. राजकारणावर बोलायचं कधीच नसतं, राजकारण हे करायचं असतं. मुळात राजकारण ह्या शब्दातीच मोठी गंमत आहे. राजस्य कारण, हा ज्या कार्यामागचं कारण राजते म्हणजे शोभतं त्याला राजकारण असं म्हणतात. पण आपण ते बरबटून टाकलंय. म्हणून तेव्हापासून नाटक निघालं ना, राजकारण गेलं चुलीत. असो, आपल्याला त्या चुलीतनं काही बाहेर काढायची गरज नाही.
विभीषणांनी रामचंद्रांना साष्टांग दंडवत घातला. रामचंद्रांनी देहबोलीवरनच ओळखलं की अरे हा आहे आपला, सच्चा आहे, हा आपल्या कामाचा आहे, हा आपल्या कामाचा आहे. आणि एका क्षणात रामप्रभू बोलले, विभीषणा तुला लंका दिली. रामांच्या मुखातनं शब्द गेले, तुला लंका दिली. दिली. आता एक काम कर, काय, मला लंकेचा सगळा नकाशा काढून दे. लंकेच्या वाटा कशा आहेत, काय आहेत, कुठे कुठे जवाहीर खाना कुठे आहे, पैसा अडकाला हे कुठे आहे, सगळं दारू गोळा कुठे आहे, कुठे बंदोबस्त अगदी टाईट आहे, कुठे सैल आहे, त्या सगळ्या चोर वाटा काय आहेत ते सगळं मला दाखव. हे सगळं झालं आणि 2-4-5 दिवसांनी रामचंद्रांनी अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलं. प्रसंग आहे का? अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलं रामचंद्रांनी. लक्ष्मणांनी विचारलं, म्हणले दादा हे काय करताय? अहो तुम्ही एकीकडे विभीषणाला लंका दिली असं म्हणालात आणि आता तुम्ही अंगदाला शिष्टाईसाठी पाठवताय. यदा कदाचित अंगदाची शिष्टाई जर सफल झाली आणि रावण जर तुम्हाला शरण आला तर, म्हटले तर काय, तर शरणागताला अभय देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पार पडणार. म्हणजे शरणागताला अभय दिलं म्हणजे रावण जगला, जगला म्हणजे लंकाधीश राहिलाच. मग एकीकडे तुम्ही विभीषणाला तर स्पष्ट बोललायत की विभीषणा तुला लंका दिली. मग राम म्हणले, लक्ष्मणा चिंता करू नकोस, रावण शरण यायचा नाही. अहो नाही, कसं आला तर आता अंगदाला पाठवलंय ना तुम्ही. म्हटले अंगदाला पाठवण्याचं कारण वेगळंच आहे म्हणलंय. आणि खरंच वेगळं कारण होतं ते अंगदाची मोठी परीक्षा होती. अंगदाची मोठी परीक्षा होती. काय डाव खेळला होता हो रामचंद्रांनी अंगदाच्या शिष्टाईच्या पाठीमागे. कारण त्यांना माहिती होतं अंगदाला पाठवल्यानंतर रावण अंगदासमोर डाव टाकणार की अंगदा तुझा बाप माझा मित्र होता चांगल्यापैकी, जन तुझ्या बापाला मारलं त्या रामपक्षात तू आहेस. अरे जन तुझ्या बापाला ठार मारलं, तू त्याला साथ देतोयस, तू माझ्याकडे ये, मी तुला मोठं राज्य देतो लंकेतलं, तुला युवराज करतो, तू मागशील ते पद तुला देतो. जर खरंच अंगद माझा असेल तर तो परत येईल आणि नसेल माझा तर तिकडेच राहील. त्याला ताऊन सलोखून घ्यायचंय. असो, समजा रावण जर आले म्हणले, समजा कशाला, जरतारी भाषा नकोच. रावण नाहीच यायचा शरण. काय आहे ना, अहो त्रेतायुग आहे. शत्रूवर सुद्धा विश्वास ठेवत होते त्या काळची माणसं. आता मित्राची गॅरंटी नाही देता येत. शत्रू शरण येणार नाही याची गॅरंटी देता येते त्या काळात. आज मित्र धोका देणार नाही याची गॅरंटी नाही देता येत. नाही येणार. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर रावण शरण आलाच तर मी रावणाला हात जोडीन, सांगीन रावणा मित्रा माफ कर, माझ्या तोंडून शब्द गेलाय विभीषणाला लंका दिली म्हणून, तर ही लंका तू विभीषणाला दे आणि माझ्यासाठी माझी लंका तू घे, माझी अयोध्या तू घे. मी पुढचं आयुष्य वनवासात घालवीन. राज्याच्या बदल्यात राज्य घे. काय आहे हो, याला राम म्हणतात, याला राम म्हणतात. असो, विभीषण बंधू भरत महतारी. भरतानी आपल्या आईचा त्याग केला. जी आमची भारतीय संस्कृती सांगते, न मातुः परदैवतम,
आईसारखं दुसरं दैवत नाही. त्या ठिकाणी जिथे भरताने कैकेयीचा धिक्कार केलाय, मातान तो वैरिणी. ऐका, ज्या वेळेला रावणाचा विध्वंस करून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले, प्रभू रामचंद्र अयोध्येतून परत आले, भरताने कडकडून आलिंगन दिलं रामचंद्रांना. आमच्या भारतीय इतिहासकारांनी ज्या काही क्षणांची सुवर्णाक्षरांनी नोंद केलेली आहे, त्यामध्ये राम भरताची ही भेट हा अग्रमानांकित क्षण आहे. ऐका, राम अयोध्येमध्ये आले, परत ते पहिले गेले असतील कुठे, ते कैकेयीच्या महालात गेले. हो, शुभ्र वस्त्र परिधान केलेली, अशक्त झालेली, पांढरी फटक पडलेली, निस्तेज झालेली कैकेयी समोर उभी आहे. राम पुढे गेले आणि कैकेयीला साष्टांग नमस्कार घातला, पाय घट्ट धरले कैकेयीचे. कैकेयीच्या डोळ्यातनं प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या. म्हणले, रामा, इतकं का रे चांगलं वागतोस तू, इतकं का चांगलं वागतोस? अरे, जी तुझी जन्मदात्री कौसल्या गेली 14 वर्ष डोळ्यामध्ये प्राण आणून तुझी वाट पाहतीये, तिच्याकडे तू आधी न जाता पहिल्यांदा तू माझ्याकडे आलास. का एवढं चांगलं वागतोयस रामा, एवढं का चांगलं वागतोयस? अरे, करायचं असेल तर एकच काम कर म्हणले माझ्यासाठी, एकच काम कर. कमरेचं खडग काढ आणि माझं मस्तक धडा वेगळं कर राम. बस. नाही म्हणले, माते असं नको ग बोलूस, असं नको बोलूस. अरे, म्या पापिणीनी ज्या माझ्या पुत्रासाठी मी एवढं घोर कर्म केलं, तो माझा भरत सुद्धा मला माता म्हणताना धिक्कार करतोय. आणि तू तुला ज्या मुहूर्तावरती राज्यारोहण करायचं, त्या मुहूर्तावरती तुला वनवासाला धाडणारी मी, आज सर्व समाज मला पतिघातकी म्हणून निंदा करताय. रामा, का रे एवढं चांगलं वागतोस? काही जणांचं चांगलं वागणं सुद्धा सहन नाही होतो. आपण तावातावाने भांडायला जावं आणि त्याने आपला प्रेमाने गालगुच्चा घ्यावा. काय उपयोग आहे? रामा, काय एवढं चांगलं वागतोस? काय शब्द आहेत रामांचे हो, जे आज काही तरुण म्हणतात ना, किंवा आम्हाला चान्स मिळाला नाही. हो, जर चान्स मिळाला असता ना तर अंबानींपेक्षा मोठा झाला असतो. काय सगळे पाय ओढणारेच भेटले म्हणले, सगळे पाय ओढणारेच भेटले. आपल्याला चान्स भेटला असता, मिळाला नाही, भेटला. कारण मिळाला हा शब्द आता मराठी भाषेतनं गेलाय आपल्याकडे. भेटला हे कुठनं आलंय मला काही कळतच नाही. आत्ता या 2-4-5 वर्षातली गोष्ट आहे ही. मी शाळेचं नाव सांगत नाही, एका चांगल्या प्रथितयश शाळेमध्ये माझं कीर्तन होतं. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला टाटा बाय बाय केला त्यांच्या ऑफिसमधनं. नंतर मला फोन आला 10 मिनिटांनी, बुवा तुम्हाला ओला टॅक्सी भेटली? अहो म्हणलं, टॅक्सी मिळते आणि व्यक्ती भेटते, असं मराठी भाषेत आहे आपल्या. टॅक्सी भेटली, पेन भेटला, असं नका बोलू. चांगल्या मराठीचा का मुर्दा पाडतो आम्ही, कळत नाही हो. हे कुठनं भेटणं आलंय? कुठली आली घाणेरडी मराठी? चांगलं बोलूया ना मराठी आपण. राम सांगतायत, माते अगं तुझी थोरवी काय वर्णन करू मी. खरं सांगू, कौसल्या मातेपेक्षा मला तू जास्त जवळची आहेस, माझ्या जन्मदात्रीपेक्षा सुद्धा. माझ्या जन्मदात्रीने मला जन्म दिला,
पण माझं पौरुष, माझं पराक्रम दाखवण्याची संधी तू मला दिलीस. याला राम म्हणतात. म्हणून जे म्हणतात ना आमचे पाय ओढले, आम्हाला चान्स मिळाला नाही, झूट आहे. आलेलं कोणतंही संकट आपली परीक्षा पाहण्यासाठी, माझ्या पौरुषाची परीक्षा पाहण्यासाठी, माझ्या पराक्रमाची परीक्षा पाहण्यासाठी, माझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठी हे संकट माझ्यावरती आलंय. इष्टापत्ती म्हणून ते संकट अंगावरती घेणं, त्या संकटाशी 2 हात करणं, हे आम्हाला रामांनी शिकवलंय. म्हणून राम थोर आहेत आमच्याकडे. आमच्या संस्कृतीनी पराक्रमाची पूजा बांधली आहे. केवळ संपत्तीची, समृद्धीची, ऐश्वर्याची पूजा नाही बांधली. राम हे पराक्रमाचं पर्यायवाची नाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून राम मोठे आहेत. म्हणले माते, अगं तू मला वनवासाला धाडलंस म्हणून माझ्यावरती आणि या धर्मावर, या राष्ट्रावरती केवढे मोठे उपकार केलेस. माते, तू मला वनवासाला धाडलंस म्हणून मला माझ्या जानकीचं, माझ्या बंधूंचं, लक्ष्मणाचं, भरताचं, शत्रुघ्नाचं प्रेम मला समजलं. माते, तू मला वनवासाला धाडलंस म्हणून माझ्या बाहूंमध्ये काय ताकद आहे, माझ्या कोदंडाचं सामर्थ्य काय आहे, हे अवघ्या जगाला समजलं. माते, तू मला वनवासाला धाडलंस म्हणून हनुमंतासारखा दास मला मिळाला, बिभीषणासारखा भक्त मला मिळाला, सुग्रीवासारखा सखा मला मिळाला. माते, तू मला वनवासाला धाडलंस म्हणून या धर्माचा, या राष्ट्राचा शत्रू दैत्यराज लंकेश, रावणाचा वध मला करता आला. माते, तू मला वनवासाला धाडलंस म्हणून एवढे फायदे झालेत. याला राम म्हणतात. याला राम म्हणतात. किती म्हणून रामांचे गोडवे गावे तो या माध्यमातनं. जिच्या पोटी जन्म घेतला त्या भरतानी धिक्कारलं कैकेयीला, पण रामांनी तिला आदराचं स्थान दिलंय, लक्षात ठेवा. रामांनी तिला आदराचं स्थान दिलं. याला राम म्हणतात. याला राम म्हणतात. म्हणून जाके प्रियन राम वैदेही त्यजिये ताही कोटी बैरी सम यद्यपि परम स्नेही त्यजे पिता प्रहलाद बिभीषण बंधु भरत महतारी बली गुरु त्यजो. बली राजानी भगवत प्रेमासाठी, भगवत भक्तीसाठी त्याग म्हणजे किती, आपल्या गुरुचाही त्याग केला. शुक्राचार्य, वास्तविक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुची आज्ञा उल्लंघन करू नये, नाही तर शाप भयंकर असतो गुरुचा. पण बलीनी गुरुचाही त्याग केला. शुक्राचार्यांनी सूचना दिली, राजा, अरे हा सामान्य नाहीये, हा विष्णू आहे साक्षात, वामनाचं रूप घेऊन आलेला, तुला पाताळात घालेल. जाईन मी, पण माझ्या कुळाला बट्टा लागणार नाही, एवढं कर्तृत्व मात्र मी नक्की करून जाईन. एवढी माझी थोरवी आहे की भगवंताला सुद्धा माझ्या समोर याचक होऊन यावं लागलं. याच्या इतकी काय मोठेपणा असू शकतो. आणि त्रिपाद भूमी देऊ नये म्हणून बली झारीत जाऊन बसला. शुक्राचार्य झारीत जाऊन बसले. शुक्राचार्य झारीत जाऊन बसले म्हणून एखाद्या सत्कार्याच्या आड एखादा कोणी मोठा माणूस यायला लागला तर त्याला झारीतला शुक्राचार्य म्हणतात, अशी म्हण पडली. पण भगवंतही इतके ग्रेट होते हो, पाणी येईना हो हातावर सोडायला. थांबा म्हणले, इकडे द्या, काहीतरी तोटीत अडकलंय म्हणून दर्भाची काडी घेतली आणि तोटीत खुपसली, खाडकन डोळा फोडला. भगवान म्हणतात, हां एकच फुटलाय, जास्ती आवाज केला तर दुसरा सुद्धा फोडून टाकेन. बली गुरु त्यजो कंथ ब्रिज बनिता भये जगम मंगलकारी. गोपींनी
आपल्या पतीचाही त्याग केला. भगवंताच्या प्रेमासाठी गोपींनी पतीचाही त्याग केला. या विश्वातलं सर्वोत्कृष्ट मांगल्याचं आणि पावित्र्याचा मानबिंदू कुठला असेल तर वास्तविक पातिव्रत्य आहे. या विश्वाला दिलेली अमौलिक देणगी आहे पातिव्रत्य. ज्या पातिव्रत्याच्या महान तेजापुढे या विश्वातल्या 3 देवता बालक झाल्या. आणि दत्तप्रभूंचा अवतार त्याच्यातूनच आहे. इतका पातिव्रत्याचा महिमा आहे. पण गोपींनी भगवंताच्या प्रेमासाठी पतीचाही त्याग केला. म्हणून देवर्षी नारदांनी नारद भक्ती सूत्राची रचना करताना अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः 7वें परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचे वगैरे 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 लिहिताना भगवंतावर प्रेम कसं करावं कोणी केलं. यथा व्रज गोपिका नाम. गोकुळातल्या गोपींनी जसं प्रेम केलं तसं कोणीच केलं नाही हो. आमचे वृंदावनातले रसखान म्हणून एक मुस्लिम संत कवी कृष्ण भक्त होऊन गेले. अफाट काव्य आहे रसखानजींचं. ते रसखान म्हणतात देश महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर गावे. देश महेश दिनेश गणेश सुरेश हु जाही निरंतर गावे. जाही अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुवेद बतावे. नारद से सुख व्यास रटे. नारद से सुख व्यास रटे पचिहार पुनीत वो पार न पावे. ताही अहीर को छोहरिया छछिया भरी छाछ पे नाच नचावे. त्या गोपीत चमचाभर ताकासाठी त्या गोपाल कृष्णाला नाचवायच्या हो. काय प्रेम असेल त्या गोपींचं. आमच्या कबीरांचा सत्कार करायचं ठरवलं वाराणसीतल्या काही लोकांनी. कबीर महाराज म्हणजे केवढे थोर हो. वाराणसीतल्या काही मंडळींनी कमिटी स्थापन केली आणि कबीरांचा सत्कार करायचं ठरवलं. ती सगळी मंडळी आली. मानपत्र वगैरे लिहिलेलं. कबीरांनीच एक विणलेली शाल त्यांच्याकडनंच विकत घेतली आणि म्हणले असं मानपत्र तुम्हाला द्यायचंय कबीर महाराज. म्हणले मी असे काय दिवे लावलेत. नाही म्हणले आपली भक्ती केवढी थोर आहे. आपली भक्ती केवढी थोर आहे. कबीर महाराज म्हणतात माझी भक्ती. वेडे आहात काय म्हणले. वेडे आहात. कबीर महाराज म्हणाले अरे कबीर कबीर क्या कहे जाके देखो जमुना तीर. कबीर कबीर क्या कहे जाके देखो जमुना तीर. एक गोपी के एक आंसू में बह गए कोटि कबीर. अरे त्या यमुनेच्या वाळवंटात जाऊन पहा. कृष्ण प्रेमानी कृष्ण विरहानी व्याकुळ झालेल्या त्या गोप गोपी त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये ज्यांना वस्त्राचंही भान नाही अशा बेहोश झालेल्या आहेत. कृष्ण 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 असा आक्रांत करतायत. त्या कृष्ण विरहानी त्यांच्या तप्त झालेल्या अंतःकरणामुळे त्यांच्या नेत्रातून वाहणाऱ्या त्या अश्रूंच्या गंगा त्या यमुनेच्या डोहामध्ये विसर्जित होत आहेत. त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून चाललेत हो. काय कबीर कबीर करताय. सांगायचा इतके उदाहरणं दिलेली आहेत. कोणासाठी. ज्यांनी भगवंताच्या प्रेमासाठी आपल्या आप्तस्वकीयांचा त्याग केला. आणि एक वेळ अशी असावी लागते श्रोते हो. आता समारोपाकडे वळतो की आप्तस्वकीयांचा त्याग तर करावाच लागतो. पण ज्या मीची ओळख असते ज्याला मी आणि माझं एवढंच माहिती आहे. आप्तस्वकी सुद्धा नसतात हो. कसले आप्तन कसले स्वकी आहे.
स्वतःसाठी काय सगळं कोणी नसतं. असे काही जण म्हणतात ना, आपल्याला कोणी नाही बुवा. ठीक आहे, नाही ना तुला कोणी, देह तर तुझा आहे, जीव तर तुझा आहे, त्याचं काय? अरे भगवंताच्यासाठी तेही अर्पण करावं. तुकाराम महाराज म्हणाले. तुका म्हणे पंचप्राण करा देवासी अर्पण. सगळ्यांचा तर त्याग करावाच, पण वेळ पडली. अहो बाकी सगळ्याचा त्याग करू शकतो मनुष्य, स्वचा करत नाही बरं. हा, बाकी आपण सर्वस्व सर्वस्व म्हणतो की नाही, सर्वस्वाचा त्याग केला. सर्वाचा त्याग करता येतो, पण स्वचा त्याग करता येत नाही. एक गोष्ट सांगतो आणि पूर्वरंग संपवतो. मोठा सिद्धांत आहे. रामायण जे ते हनुमंतांच्या शिवाय पूर्णच नाही होऊ शकत. नवे नवे हनुमंत ही रामभक्तीची किल्ली आहेत. आम्ही रामरक्षेमध्ये म्हणतो की नाही, श्रीमद हनुमान कीलकम. कीलकम म्हणजे किल्ली. हनुमंतांच्या भक्तीपुढे रामचंद्र सुद्धा अनेक वेळेला थक्क झालेत, असं रामायणात वर्णन आहे. हनुमंत इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत. रामप्रभू हनुमंतांना एका ठिकाणी म्हणतात, म्हणले हनुमंता अजून म्हणले मला तुमची ओळख पटली नाही. तुम्ही मला ओळखलं, पण मी अजून तुम्हाला नाही जाणू शकलो. काय असेल हो, बुद्धिमताम वरिष्ठम म्हणजे किती बुद्धिमत्ता आहे हनुमंतांची. रामप्रभू हनुमंतांना म्हणतात तुम्ही मला बरोबर ओळखलत, पण मी अजून तुम्हाला जाणू शकलो नाहीये. हनुमंतांनी हात जोडले, म्हणले रामा मी कोण आहे हे कोणत्या पातळीवर मी तुम्हाला सांगू? काय उत्तर आहे हनुमंताचं? हनुमंतांचं हे उत्तर हनुमंतांच्या प्रकांड बुद्धिमत्तेचा विलक्षण आविष्कार आहे. मी कोणत्या पातळीवर तुम्हाला सांगू मी कोण आहे? देहाच्या की जीवाच्या की आत्म्याच्या? कुठल्या पातळीवर सांगू माझी ओळख? हनुमंत म्हणतात प्रभो देह बुद्ध्या तु दासोहम. देह बुद्ध्या तु दासोहम जीव बुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. महारुद्रवीर हनुमान भगवान की जय. हनुमंत म्हणतात रामा मी कोणत्या पातळीवर सांगू? देह बुद्ध्या तू दासोहम. देह म्हणून जर मला विचाराल तर मी तुमचा दास आहे, तुमचा दास आहे. जीव म्हणून विचाराल तर जीव बुद्ध्या त्वदंशकः, मी तुमचा अंश आहे. आत्मा म्हणून जर विचाराल तर आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, तुम्ही आणि मी दोन नाहीच होत. काय समन्वय आहे हनुमंतांचा बघा. देह बुद्ध्या तू दासोहम म्हणजे तुम्ही देव आणि मी दास, एवढंच. म्हणजे या ठिकाणी द्वैत संप्रदाय आहे. मध्वाचार्यांचा द्वैत संप्रदाय. देह बुद्ध्या तू दासोहम जीव बुद्ध्या त्वदंशकः. याच्यामध्ये विशिष्टाद्वैती आहेत रामानुजाचार्य. रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैत संप्रदाय जो आहे, हनुमंत म्हणतात जीव बुद्ध्या त्वदंशकः. जीव हा त्याचा अंश आहे
म्हणजे बिंब प्रतिबिंबवाद जो आहे तो या ठिकाणी आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमय आवाहम, आत्म्याच्या पातळीवर म्हणाल तर तुम्ही आणि मी दोन नाहीच होत. या ठिकाणी भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा अद्वैत संप्रदाय म्हणजे द्वैती मध्वाचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य आणि अद्वैती शंकराचार्य तिन्हींचा समन्वय हनुमंतांनी या ठिकाणी घातलाय. तुका म्हणे पंचप्राण करा देवासी अर्पण. या भावनेने रामाशी आपलं नातं जोडलं तर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हाच आशय मनामध्ये ठेवूया. पूर्वपदामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणतात, पडता जड भारी भारी, पडता जड भारी भारी, पडता जड भारी. पडता जड भारी भारी, पडता जड भारी. दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी, पडता जड भारी, पडता जड भारी, जड भारी.
विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल 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 बोला हो विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की श्री महारुद्र वज्रांग बली राम भक्त वीर हनुमान की जय जय रघुवीर समर्थ मंदिरातले सेवेकरी मंदिर रिकाम करायच्या भानगडीमध्ये त्या कामगिरीमध्ये लागलेले काय गडबड आहे काय गलकाय म्हणून केशव स्वामींनी पाहिलं तर एक म्हातारी हाटून बसली होती जायचं नाव घेत नव्हती मंदिराच्या सेवेकऱ्यांमध्ये तिच्यामध्ये जरा वाद सुरू झालेला होता केशव स्वामी पुढे गेले म्हणले माय खरी नाही का जायचं कोणी वाट नाही का पाहत आहे तुझी का कोणी न्यायला येणार आहे तुला इथे ते म्हणले महाराज तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची सगळ्याचं उत्तर एकच आहे नाही घरी वाट पाहणारं माझं कोणी नाहीये त्यामुळे मला कोणी न्यायला येणार नाहीये मग तू उठत का नाहीयेस इथनं ती म्हटली मला तुमच्याशी बोलायचंय जरा बोल मग बोल काय बोलायचंय तुला तिने हात जोडले म्हणली महाराज गेले महिनाभर मी तुमचं कीर्तन ऐकतेय असं वाटत होतं की एखाद्या दिवशी कीर्तनामध्ये पट्टदिशी प्राण जावा पण एवढं थोर भाग्य थोडंय माझं महाराज जे तुम्ही गेले 2 दिवस शबरीचं वर्णन करता आहात जे शबरीचं वय तुम्ही सांगितलं ज्या वयात राम प्रभू शबरीच्या समोर आले श्रोते हो मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये वयाच्या 16व्या वर्षी शबरी येऊन दाखल झाली मातंग ऋषींच्या अंतिम समयाला शबरी त्यांच्या समोर आहे
मातंगांचे प्राण ब्रह्मरंध्र भेदून जात नाहीये, अडून राहिलेत. त्यांच्या लक्षात आले की अरे हिने आपली इतके दिवस सेवा केली पण अजून आपण हिला काही दिलं नाहीये. हिला काही दिल्याशिवाय आपल्याला वरचं द्वार उघडलं जात नाहीये. शबरीला म्हणाले बोल तुला काय पाहिजे माग. जशी काल प्रल्हादाची अवस्था झाली तशी शबरीची झाली. महाराज मी वनवासी आदिवासी मुलगी आहे, काही मागायचं असतं हे मला माहितीच नाही आहे, कारण हा निसर्ग मला जे काय आहे ते भरभरून देतोय, मागायचं काय असतं. अगं म्हणले माग ना ग, काहीतरी माग. त्यावेळेला शबरी म्हणाली महाराज द्यायचं असेल तर एकच द्या. तुमच्या शिष्यांना ज्यावेळी तुम्ही शिकवत होतात ना त्यावेळेला अनेक वेळेला तुमच्या मुखातून ब्रह्म परब्रह्म 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 असा शब्द आलेला आहे. महाराज ते परब्रह्म मला याची देही याची डोळा कधी पाहता येईल का हो. ते परब्रह्म माझी सेवा घेईल का, माझ्या हातनं काही खाईल का हो. त्याने काही खावं, त्याची सेवा करायला मिळावी अशी माझी फार इच्छा आहे. असं होईल. ओ हो. मातंग ऋषींनी आपला थरथरता हात शबरीच्या मस्तकावरती ठेवला. सांगितलं बाळ तो क्षण नक्की येईल. त्या परब्रह्माला कुठे शोधायला जायची गरज नाही. ते परब्रह्मच तुझा शोध करत 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 तुझ्या झोपडीत येईल. थकलेले असतील, दोघं भाऊ असतील, थोरला राम आणि धाकटा लक्ष्मण. त्यांचा श्रमपरिहार कर, त्यांना छान गोड फळं दे जशी मला देतेस तशी. त्यांची वल्कल स्वच्छ करून दे, त्यांची सेवा कर आणि त्यांना पुढचा किष्किंधेचा मार्ग दाखव. एवढं करशील ना. नक्की करीन महाराज. एवढं म्हणली आणि मातंगांचे प्राण ब्रह्मरंध्र भेदून वरती निघून गेले. एवढं होईल एवढं सांगितलं पण ते केव्हा होईल सांगितलं नाही हो. केव्हा ही होईल. आणि शबरीनी मार्गावरती ठाण मांडलं हो. आपली झोपडी तिथेच बांधली. रोज वाट बघायची, दूरवरनं येणारा तो मार्ग रोज वाट बघायची. रस्ता स्वच्छ करून ठेवायची. वनातनं जाऊन गोड गोड फळं घेऊन यायची. 2 द्रोणातनं 2 आसनं तयार करून ठेवली ती. एक थोडं उंच आणि एक थोडं बुटकं. हे रामाचं आसन, ते लक्ष्मणाचं आसन. रोज त्या आसनाभोवती फुलांच्या रांगोळ्या काढायची. रोज एकही दिवस चुकला नाही. रोज सूर्योदय झाला की वाट पाहत राहायची, कोणी येतंय का त्या मार्गावरनं. किती वर्ष वाट पाहिली हो. 1 वर्ष, 2, 3, 5, 10, 20, 30, 40, 80 वर्ष वाट पाहिली. 80 वर्ष. 80 वर्ष वाट पाहिली. 16व्या वर्षापासून सुरुवात केलेली. ज्या वेळेला राम लक्ष्मण शबरीच्या आश्रमामध्ये आले त्यावेळेला शबरीचं वय 96 वर्षाचं होतं हो. काय असेल नाही. आम्ही आपले मार्गशीर्षातले 4 गुरुवार केले की वाट बघतो लक्ष्मी कधी येईल. एवढं मी करतोय पण काय त्या लक्ष्मीबाईला माझ्या दारात यायला वेळच नाही बाई.
ही आमची तपश्चर्या असते. मला काही कोणाची चेष्टा करायची नाही किंवा श्रद्धेला धक्का लावायचा नाही. प्रतीक्षा काय असते, काय प्रतीक्षा असते, काय प्रतीक्षा असते, काय शबरीची भक्ती आहे. आणि रामायणामध्ये राम आणि शबरी यांचा काय संवाद सांगितलाय हो. नवविधा भक्तीचं अतिशय सुंदर विश्लेषण रामप्रभूंनी शबरीसाठी केलेलं आहे. मुळात वाचण्यासारखं आहे, जरूर वाचावं किंवा अधिकारी व्यक्तीकडून नक्की जाणून घ्या. राम आणि शबरी यांचा संवाद. आणि ती म्हातारी सांगते, महाराज शबरीच्या इतकी माझी योग्यता नाहीये. असे मी जगी एकटी स्वामी राया, असे मी जगी एकटी स्वामी राया. कुठे धन्य शबरी, कुठे माझी काया. असे प्रार्थना आज जोडो निहात. उद्या भोजनासाठी या झोपडीत. महाराज शबरीच्या इतकी माझी योग्यता नाहीये हो. तिच्या इतकं वय झालंय. पण खरं सांगू सगळं वाया गेलंय हो. एवढं आयुष्य मिळालं प्रदीर्घ, पण सगळं वाया गेलं माझं आयुष्य महाराज. पण ज्या वेळेला तुमचे शब्द ऐकले आणि कुठेतरी आशेचा एक अंधुक प्रकाश जाणवला की नाही, एक क्षण फार महत्वाचा आहे सत्संगतीचा. तुलसीदास महाराज म्हणाले, एक घडी आधी घडी आधी में पुनियाद. तुलसी संगत साधु की कटे कोटि अपराध. एक क्षण, अर्धा क्षण, अर्ध्यापेक्षा ही अर्धा क्षण, तेवढा सुद्धा पुरणारा आहे. तुमची संगत मिळाली, तुमचे शब्द ऐकले आणि आशेचा किरण जागा झाला. महाराज प्रत्यक्ष राम राहिले बाजूला, मी तुम्हाला पाहतीये आणि तुम्ही एवढे थोर आहात की तुमच्या अंतःकरणामध्ये राम आहे. तुम्ही माझ्याकडे जर भोजनासाठी आलात तर पर्यायाने रामच माझ्याकडे भोजनासाठी आले असं नाही का होणार. महाराज आपण माझ्याकडे भोजनासाठी या. नक्की येईन, नक्की येईन भोजनासाठी. आणि त्याप्रमाणे केशव स्वामी त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये भोजनासाठी गेलेले आहेत. माझ्या घड्याळात 10:32 झालेली आहेत. त्यामुळे पुढचं कथानक 2 मिनिटात सांगतो, किंवा हे असंच लक्षात ठेवा, उरलेलं कथानक पुढच्या वर्षी सांगेन. भोजनासाठी केशवस्वामी त्या माऊलीच्या झोपडीत गेले. केवळ केशवस्वामीच नाही गेले, केशवस्वामींनी साक्षात समर्थ रामदास स्वामींना त्या ठिकाणी बोलवलं. रामदास स्वामींनी जयराम स्वामींना बोलावलं. जयराम स्वामींनी रंगनाथ स्वामींना बोलवलं. आनंदमूर्तींना बोलावलं. समर्थ पंचायतन त्या म्हातारीच्या जीर्ण शीर्ण झोपडीमध्ये साकार झालं. अधिकार संतांचा असतो, आपण तात्पर्य लक्षात घ्यावं एवढं मात्र खरं. शेवटी तात्पर्य महत्वाचं आहे, हे तात्पर्य आपण जाणून घ्यावं. शबरीची जी अत्यंत उत्तुंग अशी प्रतीक्षा
भक्तिशास्त्रातली प्रतीक्षा लक्षात ठेवा. पहिल्यांदा जे काय करायचे असते तो प्रयास करायचा असतो. प्रयासातनं अनेक प्रयोग करायचे असतात. अनेक प्रयोग करायचे असतात आणि प्रयोगानंतर करायची असते ती प्रतीक्षा. अहो, भात कुकरमध्ये शिजवला 3 शिट्ट्या मारल्या त्यांनी ठॅ करून. लगेच शिट्ट्या मारल्या आपल्याला भात लगेच पाण्यात नाही मिळत हो. झाकण पडायची ही प्रतीक्षा करावी लागते की नाही. आणि भले झाकण पडलं, पाण्यात भात घेतला, लगेच आपण हात घालतो का? काही जण असतात काही कडे जरा थांब की खाण्यालायक व्हावा की जेणेकरून खावा, यालाच प्रतीक्षा असं म्हणतात ना. ती प्रतीक्षा करावी लागते आपल्या मुखामध्ये घास जाण्यासाठी. मग तो भगवंत भेटावा यासाठी किती प्रतीक्षा करायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे. आयुष्याचा त्याग केला हो त्या एका प्रतीक्षेसाठी शबरीने. एवढं ध्यानी घेऊया. पूर्वपदामध्ये आमचे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, पडता जड भारी भारी, पडता जड भारी, दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी हरी, दासी आठवावा हरी, दासी आठवावा हरी. पडता जड भारी भारी, पडता जड भारी भारी, पडता जड भारी जड भारी जड भारी जड भारी. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी सर्व जोडी धन संपना संत संग देणे गर्भवासी सुखगान. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, दुमदुमली पाताळ उठला प्रतिशब्द. रामी रामदास गट्टीचा शोध. जय देव जय देव जय जय हनुमंता. खालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं राम नारायणं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं. हरे राम 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 हरे हरे, हरे राम करिता अमासी जगती रामानि धाडी आले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन जास्तळी सुगगना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझविणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तातमी बालक. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.
श्री महारुद्र वज्रांगबली राम भक्त वीर हनुमान भगवान की